मित्रांनो, स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या चितेची राख अजून शांत होत नाहीये आणि ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थि विसर्जित करण्यात आल्या त्या सोनगाव हे जे संगमाचं गाव आहे, जिथं नीरा नदी आणि करा नदीचा संगम होतो, त्या अस्थि विसर्जन केलेल्या या सोनगावातून महाराष्ट्राला हादरवणारी बातमी पुढे येते. इथं एक विवाहिता अवघ्या 38 वर्षाची सडून मेली. अक्षरशः सडून म्हणजे तुम्ही विचार करा की सासरी तिचा मृतदेह आढळून आला, पण तो अशा अवस्थेत आढळून आला की तिचा जो मृत्यू आहे तो साधारणतः 6-7 दिवसापूर्वी झालेला होता. घरचे लोक फोन करत होते, फोन उचलला जात नव्हता, म्हणून शेवटी तिचे भाऊ आणि घरचे लोक बघायला गेले. तर त्यावेळेस ती जी महिला आहे ती अक्षरशः मृत्यू झाल्यानंतर सडून गेलेली होती. म्हणजे तुम्ही विचार करा की ती कुठल्या लेवलला तिचा मृत्यू झालाय. पण याच्या मागे दुसरी एक धक्कादायक घटना समोर येण्याचा चान्सेस आहेत. पोलीस सगळे ह्या गोष्टींचा तपास करतायत. घटना खूपच गंभीर आहे. मी तुम्हाला हे सगळं सांगत असताना सगळ्यात महत्वाचं, ही जी विवाहित महिला आहे हिचं नाव सुजाता स्वप्नील निंबाळकर असं आहे. आणि ही जी महिला जी मृत्युमुखी झाली, लग्न झाल्यापासूनच ह्या विवाहितेचा छळ सुरू होता असं तिच्या भावांनी आणि आईवडिलांनी सांगितलं. आणि ती सासरीच राहत होती, म्हणजे तिचा नवरा तिला बघत नव्हता. तिचे घरचे सगळे लोक घर सोडून राहायला बारामतीला गेलेले होते. तिचा नवरा पुण्यात राहतो. त्यांच्या कुटुंबियांचा असा आरोप आहे की त्याने ऑलरेडी दुसरं लग्न केलेलं आहे. पण ही जी मुलगी आहे ती मात्र सासरी एकटीच राहत होती. एकतर हे वस्तीवरचं घर आहे आणि ती एकटीच राहत होती. एकटीच राहत असताना तिचे माहेरचे लोक तिला जो काही किराणा लागणार आहे, जो काही मंडई लागते आहे, ते पोच करत होते. ती मुलगी सासरचं घर सोडायला तयार नव्हती. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात धक्कादायक बाब कोणती आहे, तर धक्कादायक बाब अशी आहे की तिचा मृतदेह ज्या पद्धतीने आढळलेला आहे ते खूप वाईट आहे. अर्धनग्न अवस्थेत असलेली ही विवाहिता, म्हणजे तिचा मृत्यू जो झालेला आहे तो आत्महत्या नसावा. कारण कुठलीही विवाहित म्हणा किंवा कुठलाही पुरुष म्हणा स्वतःची कपडे काढून आत्महत्या करणार नाही, ही पहिली गोष्ट. जर तिने विष प्राशन करून आत्महत्या केला असेल तर आजूबाजूला कुठेही ती विषाची बाटली म्हणा किंवा कुठे विषाचे पदार्थ दिसून येत नाहीत. ही सगळ्यात महत्वाची बाब. आणि याहून महत्वाची बाब कोणती, तर मृत्यूनंतर तिची बॉडी सगळी डिस्पोज झाली आणि त्याच्यातून ते सगळं पाणी वाहिलं, ते क्वाटवरून खाली वाहिलं. पण तिच्या अंगावरती ब्लँकेट पूर्ण झाकलेलं गेलेलं होतं. मला तुम्ही सांगा, मृत्यू झालेली कोणतीही व्यक्ती स्वतःहून ब्लँकेट घेऊन तर मरणार नाही. म्हणजे तिच्या अंगावरची जी कपडे होती ती कपडे म्हणजे ब्लाऊज तर नव्हताच, परंतु साडी वगैरे सुद्धा सगळी वरती आलेली होती. म्हणजे हा धक्कादायक प्रकार असू शकतो. कदाचित तिच्यावरती गंभीर अत्याचार करून तिचा खून झालेला असू शकतो. सासरच्या चिडलेल्या लोकांनी आज तिचा जो मृतदेह आहे तो त्या सासरच्या लोकांच्या दारात जाळलेला आहे. मात्र हे प्रकार अत्यंत गंभीर आहे. जर एखाद्या विवाहितेचा बलात्कार करून खून झालेला असेल तर ही महाराष्ट्राला हादरवणारी बातमी आहे, तेही बारामतीमध्ये. आणि बारामतीतून ही धक्कादायक घटना आलेली आहे. बॉडी डिस्पोज झाल्यामुळं, पूर्ण सडल्यामुळं तिचा आता पंचनाम्याचा जो मुख्य रिपोर्ट आहे तो पोस्टमॉर्टमचा तो आल्याशिवाय तिच्याबरोबर काय झालं हे कळणार नाही. मात्र ही घटना मात्र आज बारामतीकरांसाठी धक्कादायक आहे, ज्यानं महाराष्ट्र हादरून जाणार आहे.